6 तारीख 7 तारीखचे जे रात्री जे आहे म्हणजे 7 तारीख पहाटे 3-3:30 वाजता दरम्यान नई जिंदगीत रहिवासी श्री गौरीशंकर कोळी वय 55 यांच्या घरातून अज्ञात चोरट्याने लोखंडी कपाटातील ड्रावर मध्ये ठेवलेले सुमार 28.95 ग्राम सोन्याचे दागिने, 365 ग्राम चांदीचे दागिने आणि 25,000 रोख रक्कम असा एकूण 5,03,000 अप्रॉक्सिमेटली या किमतीचे मुद्देमाल घरफोडीत लबाडीने चोरून नेलं. त्यावरून आम्ही गुन्हे दाखल करून 7 तारीख पुढील तपास सुरू केला. DCP झोन श्री यावलकर, ACP श्री कोमन, ठाणेदार श्री बिराजदार, PI श्रीमती संगीता पाटील आणि DBच्या प्रमुख श्री अल्फाज शेख आणि त्यांच्या पूर्ण चमूनी ताबडतोब तपास सुरू केला. तांत्रिक तपास म्हणजे CCTVच्या विश्लेषण आणि गोपनीय माहितीदारांकडून जे आमच्या ह्युमन इंटेलिजन्स सोर्सेस वापरून तपास आहे ते करून DBच्या प्रमुख श्री अल्फाज शेख आणि त्यांचे जे चमूच्या अमर शेरसिंगवाले आणि श्री नागेश सिंग चव्हाण यांना मिळाल्या गोपनीय माहितीनुसार 2 आरोपी जिब्रान उर्फ शोएब युनुस शेख वय 21 राहणार B कॅम्प रंगभवन रोड सोलापूर सध्या जे आहेत भीमाशंकर नगर नई जिंदगीला, आणि दुसरी आरोपी प्रशांत नागेश खंदारे वय 19 राहणार केशव नगर झोपडपट्टी मौलाली चौक सोलापूर या दोघं जणांना ताब्यात घेऊन त्यांच्या कडून ते चोरीत गेलेल्या पूर्ण मुद्देमाल 28.95 ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने, चांदीचे 364 ग्रामाच्या दागिने आणि 25,000 रोख रक्कम आणि सोबत गुन्ह्यात वापरलेल्या जवळपास 1 लाख किमतीच्या मोटरसायकल एकंदरीत 6,03,000 अप्रॉक्सिमेट किमतीच्या मुद्देमाल जप्त करून अतिशय परिश्रमाने गुन्हे दाखल होऊन अगदी 24 तासात उघडकीस आणलेले आहेत. कौतुकास्पद काम आहे. त्या काम केल्याबद्दल मी DCP श्री यावलकर, ACP श्री कोमन, ठाणेदार PI श्री बिराजदार, PI श्रीमती पाटील, DB पथकाचे प्रमुख अल्फाज शेख, पोलीस अंमलदार एकनाथ उबाळे, संदीप जावळे, सचिन बांगे, मंगेश गायकवाड, आम सिद्ध निंबाळ, अयाज बागलकोटे, सुहास अर्जुन, अमर शिवसिंगवाले, नागेश सिंग चव्हाण, कुमार बोली, अजित माने, सकलेन मुकादम, अविनाश दिगोळे सर्वांना मनापासून अभिनंदन.